नमस्कार मित्रांनो, बँक निफ्टी वीकली चार्ट एनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, तर आपण बघूया की उद्या आपण कशा पद्धतीने मार्केटमध्ये इथे प्लॅन करू शकतो। आजचं मार्केट मित्रांनो एकदम छान मार्केट झालं ओपन। या ठिकाणी मार्केट बघताय तुम्ही, या ठिकाणी पहिल्या 2 कॅन्डलमध्येच इथे दाखवलं की या ठिकाणी एक बाइंग प्रेशर इथे मार्केटमध्ये येत आहे। दुसरे एक या ठिकाणी रिझन होते की सपोर्ट लेवलच्या जवळपास मार्केट हे ओपन झालेलं होतं। या ठिकाणी जसंही पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक गेला, एकदम जबरदस्त एक अपसाइड मूवमेंट आणि एक ट्रेड लाईन येत होती इथे। तिथे रेजिस्टन्स घेऊन अगेन एक डाऊन साइड मूवमेंट, अगेन अपसाइड मूवमेंट आणि साइडवेज इथे क्लोजिंग झालेली आहे। आजचं मार्केट एकदम छानपैकी ट्रेंडिंग होतं, पण या ठिकाणी बऱ्याच लोकांनी मार्केटचं इथे जे आहे बिहेवियर बघितलं असेल की काल एकदम मार्केट खाली पडलं तर आजही पडेल, अशा पद्धतीने जर ट्रेड केला असेल तर या ठिकाणी आज त्यांनी थोडासा लॉस या ठिकाणी केलेला असेल। कारण आपण काल काय म्हटलं होतं मित्रांनो की या ठिकाणी जे आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे त्या प्रॉफिटवरती आपल्याला रिस्क घ्यायची आहे। काल जर आपण या ठिकाणी 10 लॉट वापरले तर आज इथे आपल्याला 2 स्लॉट किंवा एका स्लॉटवरती काम इथे करायचं होतं। आता एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं जर हा चार्ट बघितला इथे, तर इथे स्पष्ट इथे आपल्याला दिसते की मार्केट काय करत आहे, इथे रेजिस्टन्स जो आहे इथे ब्रेक करायचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी जो आपल्याला रेजिस्टन्स या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे, जो की जवळपास आजचा जो हाय आहे ती रेंजमध्ये आपल्यासाठी एक महत्त्वाचा रेजिस्टन्स या ठिकाणी आहे। मार्केटने याच ठिकाणी मित्रांनो आजही रेजिस्टन्स घेतला, अगेन डाऊन साईडला येऊन क्लोजिंग झालेली आहे। आता ही एक इनसाइड क्लोजिंग आहे मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी जे आहे सेलरचं अजूनही इथे मार्केटमध्ये कंट्रोल आहे। तर या ठिकाणी बायरचं अजून या ठिकाणी जे की कंट्रोल पाहावा तसं या ठिकाणी बायरचं इथे आपल्याला कंट्रोल दिसून येत नाहीये। तर या ठिकाणी ही जे डाऊन साईडला लेवल आपण आता ड्रॉ करत आहोत ना, ते एक अतिशय महत्त्वाचं आपल्याला काय होणार आहे, सपोर्ट होणार आहे। हा सपोर्ट मित्रांनो जेव्हा डाऊन साईडला ब्रेक होईल तेव्हा बँक निफ्टीमध्ये अगेन एक डाऊनफॉल इथे आपल्याला पाहायला इथे भेटू शकतो। किंवा मार्केट जर उद्याही ह्याच रेंजमध्ये राहिले मित्रांनो तर आपल्याला वेट करायचं आहे, एकतर अपसाईडला ब्रेक होऊ द्यायचा आहे किंवा डाऊन साईडला इथे ब्रेक होताना आपल्याला तेव्हाच ट्रेड या ठिकाणी प्लॅन करायचा आहे। आता काय करूया, आपण या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया आणि बघूया की आपण कशा पद्धतीने मार्केटमध्ये ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो। आपल्याला थोडंसं आता पाठीमागचं लेवल बघावं लागतील मित्रांनो या ठिकाणी, त्यासाठी आपण चार्ट थोडासा वाढवूया आणि 45 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती घेऊया, जेणेकरून आपल्याला पाठीमागचे लेवल इथे दिसतील। इथे आता फक्त मित्रांनो समजून घ्या की चार्ट नेमकं कशा पद्धतीने काम करत आहे, त्याच्यानुसार आपल्याला ट्रेडचा इथे विचार करायचा आहे। चार्ट थोडासा लहान करतो जेणेकरून पाठीमागचे लेवल इथे आपल्याला दिसतील। आता इथे जर आपण चार्ट हा व्यवस्थित बघितला मित्रांनो तर इथे तुम्हाला समजून येईल की इथे जे आहे आपण काय करूया, या ठिकाणी जो मार्केटने काय केलं, पहिला या ठिकाणी एक रेजिस्टन्स घेतला, तो आपण मार्क केला, ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे आहे हे पहा, हा पहिला या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला, तो इथे काय झाला, या ठिकाणी जो आहे इथे ब्रेक झाला नाही, ठीक आहे, अपसाईडला ब्रेक झालेला नाही। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अगेन एक मार्केटने इथे काय केला, ही जी लेवल आहे अगेन इथे रेजिस्टन्स घेतला, ह्यालाही रिस्पेक्ट केलेला आहे। म्हणजे मित्रांनो मार्केट काय करत आहे, जे रेजिस्टन्स बनवत आहे अपसाईडला त्याचं इथे रिस्पेक्ट या ठिकाणी करत आहे। हे फक्त तुम्ही तुमच्या चार्टवरती देखील काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक नवीन गोष्ट काहीतरी इथे शिकायला भेटेल। या ठिकाणी मार्केट बघता तुम्ही एकदम मोठा गॅप डाऊन ओपन झालं मार्केट, अगेन या ठिकाणी रेजिस्टन्स फेस केला, मार्केटने हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला नाही। त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं सेकंड डेला, इथे देखील बघता तुम्ही रेजिस्टन्स ब्रेक झालेला नाही। आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालं, एक मार्केटने एक सपोर्ट या ठिकाणी क्रिएट केलेला आहे। आता ही जी रेंज आहे ना मार्केटमध्ये, एक सपोर्ट या ठिकाणी मार्केटने क्रिएट केला आणि इथे मित्रांनो मार्केटने काय दाखवलं की इथे एक अपसाईड या ठिकाणी जाणार आहे। आता या ठिकाणी अपसाईडची एक मुवमेंट दिली, इथे काय झालं, मार्केट एक रेजिस्टन्स तयार करत होतं, इथे ब्रेक होत नव्हता, पण इथे काय झालं, इथे उलटी कंडिशन झाली, मार्केटने सपोर्ट घेतला, मार्केट काय करत आहे, वरती जात आहे, सपोर्ट ब्रेक या ठिकाणी होत नाही। जसे या ठिकाणी मार्केट रेजिस्टन्स ब्रेक करत नव्हता तसा इथे सपोर्ट ब्रेक करत नव्हता। अगेन मार्केट अपसाईड, अगेन सपोर्ट ब्रेक झाला नाही, अगेन मार्केट अपसाईड, आणि मार्केटने जेव्हा या ठिकाणी सपोर्ट ब्रेक केला, एक डाऊनफॉल इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटलेला आहे, ठीक आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी इथे जे आहे मार्केट आपल्याला काय सांगत आहे की अजूनही या ठिकाणी कन्फर्म नाही की मित्रांनो मार्केट हे अपसाईडला या ठिकाणी जायला तयार आहे। आता या ठिकाणी बघताय अगेन रेजिस्टन्स, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की अगेन मार्केटने जो प्रिव्हियस रेजिस्टन्स आहे तो इथे ब्रेक केलेला नाही। त्याच्यानंतर जर इथे आपण पाहिलं आजचं जे या ठिकाणी रेजिस्टन्स आहे तो देखील इथे प्रिव्हियस रेजिस्टन्स इथे ब्रेक झालेला नाही। आता इथे देखील मार्केट काय दाखवत आहे मित्रांनो की या ठिकाणी देखील मार्केट हेच दाखवत आहे की जे आपल्याला अगोदर इथे दाखवलेलं आहे। या ठिकाणी मार्केटने दाखवलं की या ठिकाणी मी अपसाईडला जात आहे, मार्केट अगेन त्याच ठिकाणी मित्रांनो दाखवत आहे की इथे मी अपसाईडला जात आहे, पण इथे काय आहे, या ठिकाणी रेजिस्टन्स आहे। जोपर्यंत हे रेजिस्टन्स प्रॉपरली इथे ब्रेकआउट होणार नाहीत
तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी अपसाईडला प्रॉपर मुवमेंट इथे पाहायला इथे भेटणार नाही. डाऊन साईडला जर इथे मार्केटने या ट्रेड लाईन्स अगेन ब्रेक दिला तर अगेन सपोर्टपर्यंत या ठिकाणी मार्केट येऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे की मार्केटला समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार मार्केटमध्ये ट्रेड इथे करायचा आहे. आता 45 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं इथे आपण काय करूया, एक महत्त्वाची सपोर्ट ट्रेड लाईन आणि रजिस्टर ट्रेड लाईन इथे आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेऊया, जे की आपल्याला उद्या मार्केटमध्ये या ठिकाणी ट्रेड करताना कामाला येऊ शकते. तर या ठिकाणी आपण चार्ट थोडासा लहान करूया आणि इथे ड्रॉ करून हे घेऊया. आता इथे जर बघितलं मित्रांनो तर एकदम प्रॉपर जे आहे ट्रेड लाईन इथे आपल्याला पाहायला भेटते. आपण या ठिकाणी हा जर पॉईंट जॉईन केला आणि हा एक जर पॉईंट इथे आपण जॉईंट केला, हे 2 पॉईंट जेव्हा आपण जॉईंट केले तेव्हा इथे आपल्याला प्रॉपर एक ट्रेड लाईन इथे भेटते आणि ह्या ट्रेड लाईनच्या वरतीच मित्रांनो आपल्याला बुलिश ट्रेडचा इथे विचार करायचा आहे. या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे की जोपर्यंत ह्या ट्रेड लाईनच्या वरती 1 डे टाईम फ्रेमवरती क्लोजिंग भेटणार नाही तोपर्यंत इथे बुलिश ट्रेडचा इथे प्लॅन आपल्याला शक्यतो करायचा नाही. आणि डाऊन साईडला जर इथे आपण विचार केला तर डाऊन साईडला मित्रांनो ही जी रेंज आहे, ठीक आहे, ही पूर्णच्या पूर्ण जी रेंज आहे ना, आता ही रेंज तुम्ही तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती ड्रॉ करू शकता. एक सपोर्ट रेंज आहे मित्रांनो. हा सपोर्ट जेव्हा डाऊन साईडला ब्रेक होईल तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जे आहे पुटसाठी इथे आपल्याला जायचं आहे. तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कुठेही जायचं नाही आहे. ठीक आहे. आता 45 मिनिटावरती आपल्याला हे महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स इथे पाहायला भेटलेले आहेत. या ठिकाणी मार्केट गॅप अप ओपन होते मित्रांनो. तुम्ही बघता इथे आपल्याला प्राइजेक्शन दिसत आहे की गॅप अप ओपन होत आहे, रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली येत आहे. इथे देखील बघताय मार्केट गॅप अप ओपन झालं, या ठिकाणी सपोर्ट घेतला अगेन, म्हणजे या ठिकाणी मार्केट पूर्ण साईडवेज होतं. त्याच्यानंतर मार्केट एक गॅप अप ओपन अगेन डाऊन साईडला. आज मार्केट काय झालं मित्रांनो, या ठिकाणी जे आहे सपोर्ट लेवलवरती मार्केट ओपन झाला आणि एक अपसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटलेली आहे. उद्या काय होऊ शकतं तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण जाऊया आणि या ठिकाणी बघूया की आपण काय करू शकतो उद्यासाठी. उद्या एक्सपायरी आहे बँक निफ्टीची, तर या ठिकाणी आपल्याला थोडंसं सांभाळून ट्रेड करायचं आहे. प्रीमियम हे 0 होत असतात मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला आपलं कॅपिटल देखील इथे सेव्ह इथे करायचं आहे. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं जर आपण हा बँक निफ्टीचा चार्ट बघितला, या ठिकाणी थोडासा लहान करूया. ठीक आहे. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरने इथे आपल्याला एक बुलिश प्राइजेक्शन दिसत आहे. ठीक आहे, चार्टवरती दिसते ते आपण इथे बोलत आहोत. या ठिकाणी मार्केटने सपोर्ट क्रिएट केलेला आहे. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही डाऊन साईडला तोपर्यंत इथे आपल्याला पुटमध्ये आता जायचं नाही. ठीक आहे. आता वरती अप साईडला काय करायचं मित्रांनो, मार्केटने या ठिकाणी काय केलं, एक जो हाय या ठिकाणी तयार केला, आज जो या ठिकाणी हाय तयार केला त्याचे इथे ब्रेकआउट दिला आणि याच ठिकाणी मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. या ठिकाणी जे आहे ट्रेड लाईन देखील आपण ड्रॉ करू शकतो. ही सपोर्ट ट्रेड लाईन आपल्यासाठी होईल, ती देखील आपण इथे ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून उद्या मार्केटने जर ह्या सपोर्ट ट्रेड लाईनचा डाऊन साईडला ब्रेक दिला तर इथे अगेन मित्रांनो आपल्याला जे आहे डाऊन साईडला मुवमेंट जे आहे बँक निफ्टीमध्ये पाहायला येते भेटू शकते. तर ही ट्रेड लाईन आहे, ही आपण ड्रॉ करून घेऊया. ह्या ट्रेड लाईनच्या खालीच इथे आपल्याला पुटसाठी इथे प्लॅन करायचा आहे. जेव्हा जेव्हा या ट्रेड लाईनच्या जवळ येईल मार्केट तेव्हा इथे आपण एक जे की बुलिश प्राइजेक्शनवरती इथे कॉलसाठी या ठिकाणी प्लॅन आपण करू शकतो. जर ट्रेड लाईनचा जर इथे ब्रेक झाला, जो की पाठीमागे झाला होता, इथे दाखवतो तुम्हाला, समजून घ्या मित्रांनो की कशा पद्धतीने मार्केट इथे आपल्याला ट्रॅप करू शकतं. या ठिकाणी जे आहे अगेन मार्केटने एक बुलिश प्राइजेक्शन दाखवली इथे. ठीक आहे, आपण हे अशा पद्धतीने इथे जात होतो की बाय ऑन डीपी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आपण यूज केली. ठीक आहे, मार्केटने इथे सपोर्ट क्रिएट केला, इथे एक बाईंगचा चान्स दिला, अपसाईड मुवमेंट. नंतर मार्केटने अगेन याच ठिकाणी सपोर्ट घेतला, अगेन अपसाईड मुवमेंट. ठीक आहे, अगेन सपोर्ट अपसाईड मुवमेंट. मार्केट गॅप ओपन झालं, रेजिस्टन्स लेवल हिट, अगेन डाऊन साईड. जेव्हा हे ट्रेड लाईनचा ब्रेक झाला, मार्केट बघताय तुम्ही या ठिकाणी डाऊन ट्रेंडलाच या ठिकाणी सुरू आहे. आता उद्या काय करायचं आहे आपल्याला, जर ट्रेड लाईनचा जर इथे डाऊन साईडला ब्रेक झाला तर आपल्याला जे आहे मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे, कमी क्वांटिटीमध्ये पुटमध्ये इथे प्लॅन करायचा आहे. ठीक आहे, आजचं तर मी या ठिकाणी म्हणणार नाही की मार्केट हे बुलिश झालेलं आहे. या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग आहे मित्रांनो. ही मार्केट जर बुलिश झालं असतं तर एकदम जबरदस्त एक अपसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटली असती. आता या ठिकाणी ही जी प्राइजेक्शन आहे बाय ऑन डीप, ठीक आहे, इथे बाय केला आपण, अपसाईड मुवमेंट. अगेन मार्केटने एक चान्स दिला बाय करायचा, अगेन एक अपसाईड मुवमेंट. इथे काय होत आहे, प्राइजेक्शन समजून घ्या, अगेन मार्केट एक सपोर्ट ट्रेड लाईनपर्यंत येऊ शकतं. आणि मित्रांनो इथे अगेन जे आहे जो हा हाय बनवलेला आहे, ठीक आहे, इथे जो हाय बनवला तो ब्रेक केला, इथे जो हाय बनवला आहे तो इथे ब्रेक या ठिकाणी होणार. जर मार्केट हे सपोर्ट ट्रेड लाईनवरने इथे आपल्याला एक बुलिश प्राइजेक्शन दिसली तर हे जो आहे रेजिस्टन्स इथे ब्रेक होणार आणि मार्केट हे जे आहे जी रेजिस्टन्स ट्रेड लाईन इथे दिसते आपल्याला, ह्या ट्रेड लाईनच्या जवळपास येऊन इथे या ठिकाणी जे आहे टाईमपास करणार.
टाईमपास करून जर इथे अपसाईडला ब्रेक दिला आणि वरती कमीत कमी 15 ते 30 मिनिटं जर मार्केट इथे थांबलं तरी ते अपसाईडचा आपण या ठिकाणी प्लॅन करू शकतो. जर फ्लोमध्ये जात असेल मार्केट तर वेट करायचं आहे, कारण मित्रांनो या ठिकाणी जे आहे स्टॉप लॉस आहेत सेलरचे. जर फ्लोमध्ये गेलं तर त्याच फ्लोमध्ये खाली पण हे येणार आहे. अगेन ह्या सपोर्ट ट्रेडलाईनपाशी येऊन जर इथे सपोर्ट घेतला आणि सपोर्ट जर इथे ब्रेक झाला तर अगेन जे आहे मित्रांनो या ठिकाणी मार्केट जे आहे जो की मेन सपोर्ट आहे तिथपर्यंत येताना आपण या ठिकाणी अगेन बघू शकतो. तर फक्त आपल्याला वाट बघायची आहे की मार्केट कुठे ओपन होतं आणि प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने तयार करत आहे त्यानुसार इथे आपल्याला ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. मार्केट जर गॅप अप ओपन झाले या ठिकाणी तर या ठिकाणी एक रेजिस्टन्स फेस करणार. अगेन मार्केट हे डाऊन साईडला या ठिकाणी सपोर्ट ट्रेड लाईनपर्यंत येऊ शकतं. तेव्हा इथे आपल्याला समजेल की इथे आपल्याला प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने तयार होत आहे. बुलिश तयार होत असेल तर आपल्याला वेट करायचं आहे. जोपर्यंत ह्या ट्रेडलाईनच्या वरती मार्केट निघणार नाही, सस्टेन होणार नाही, तोपर्यंत कॉलमध्ये एंट्री मारायची नाही. आणि जर ट्रेडलाईनचा जर इथे ब्रेक दिला अगेन मार्केट हे डाऊन साईडला या ठिकाणी येऊ शकतं. आता काय असतं, मी तुम्हाला थोडंसं इथे काय करतो, एका दिवसावरती परत जे आहे इथे दाखवतो की काय असतं. आता एक सिंपल लॉजिक आहे मित्रांनो, ठीक आहे. आपण काय करूया, ह्याच्यावरती जाऊया, 15 मिनिटावरती आपण थोडंसं पाठीमागे जाऊया, ठीक आहे. इथे काय होतं, आता जेव्हा आपण इथे जर एखादा कॉल बाय केला, ठीक आहे, सपोर्ट लेवलवरती या ठिकाणी कॉल बाय केला, ठीक आहे. कॉल बाय केल्यानंतर काय होतं, आपण प्रॉफिटमध्ये आल्यानंतर आपण विकून टाकतो. मार्केट या ठिकाणी डाऊन साईडला येत असतं, ठीक आहे. इथे आपण परत अगेन सपोर्टवरती आलं, बाय केलं, विकून टाकलं, मार्केट खाली आलं. अगेन मार्केट गॅप अप ओपन झालं, आपण विकून टाकलं. इथे चान्स कोणाला भेटला वरती, या ठिकाणी जो आहे प्रॉपर चान्स जो आहे कॉल रायटरला इथे भेटला. रेजिस्टन्स लेवलवरती त्यांनी काय केलं, या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक केलं, त्यांनी इथे कॉल सेल केला. मार्केट हे डाऊन साईडला आलं, ठीक आहे. मार्केट हे डाऊन साईडला आलं, जेवढं डाऊन साईडला येईल तेवढं काय होतं, जेवढं वर गेलं तेवढा कॉल बायरचा प्रॉफिट झाला. जेवढं मार्केट हे खाली आलं तेव्हा काय झालं, या ठिकाणी कॉल रायटरचा इथे प्रॉफिट झालेला आहे. तर मग ते कुठेतरी प्रॉफिट त्यांचं बुक करणारच ना. असंच थोडी ते बसणार की प्रॉफिट बुक करायचं नाही, चला आता अजून खाली जाईल. ते आपल्यासारखे एवढं या ठिकाणी असे वेडे नाहीत की किती पण वाट बघत बसतील. त्यांचा प्रॉफिट झाला, मार्केट खाली येत आहे, खाली येत आहे, खाली येत आहे. एक्झॅक्ट सपोर्टवरती मार्केट आल्यानंतर इथे जे आहे त्यांनी प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली. आपण काय करतो, जेव्हा बाय करतो तेव्हा रेजिस्टन्स लेवलला प्रॉफिट बुक करतो. जे कॉल रायटर, पुट रायटर असतात ते काय करतात, रेजिस्टन्स लेवलला आणि सपोर्ट लेवलला या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी करत असतात. आता या ठिकाणी जे आहे इथे कोण बसलेलं आहे, या ठिकाणी कॉल बायर बसलेले आहेत, पुट रायटर इथे बसलेले आहेत, ठीक आहे. आता हे पुट रायटर काय करणार मित्रांनो, या ठिकाणी अगेन मार्केट येणार, अगेन जेव्हा रेजिस्टन्स लेवलच्या जवळपास जाणार तेव्हा हे पुट रायटर इथे काय करणार, या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करणार. यांनी जर प्रॉफिट बुकिंग सुरू केली अगेन या ठिकाणी मार्केट डाऊन साईडला येणार, त्याचबरोबर इथे कॉल रायटिंग होणार, दोन्हीकडनं प्रेशर इथे येणार आणि या ठिकाणी जर फ्लोमध्ये जर ट्रेड लाईन ब्रेक झाली तर अगेन ही मार्केट डाऊन साईडला येऊ शकते किंवा त्याच्यापेक्षाही खाली या ठिकाणी येताना आपण बघू शकतो. तर मार्केटने जर या ठिकाणी स्वतःला होल्ड केलं तर या ठिकाणी मित्रांनो काय होणार की या ठिकाणी जे आहे मार्केट या रेंजमध्ये राहणार आहे. तर आपल्याला ट्रेड थोडासा इथे अवॉइड करायचा आहे. हे बघा, एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरून समजून घ्या की काय करत आहे मार्केट. मार्केट जे आहे इथे सांगत आहे की या ठिकाणी सध्याला तरी तुम्ही थांबून राहा, ठीक आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने NR3चा इथे आपल्याला ब्रेकडाऊन भेटला, ठीक आहे, 1 2 3 4. आता ठीक आहे, इथे 4 दिवस मार्केट इथे थांबलेलं आहे, 5 आणि 6 आणखीन 2 दिवस या ठिकाणी थांबल्यानंतर मित्रांनो एक तर अपसाईडला ब्रेक झाला पाहिजे किंवा डाऊन साईडला इथे ब्रेक झाला पाहिजे किंवा शक्यतो हे उद्या देखील ब्रेक होऊ शकतो किंवा 2 दिवसांनी इथे अपसाईड किंवा एक डाऊन साईडची इथे मुवमेंट आपल्याला इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकते. तर हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही चार्ट ॲनालिसिस करावं आणि मार्केटमध्ये जे आहे सेटअपवरती काम करून या ठिकाणी चांगलं प्रॉफिट तुम्ही इथे बुक करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.